सरकारकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाहीत. निवडणुकीच्या आधी 2100 रुपये देऊ म्हणून सांगितलं, नंतर 1500 रुपयांवर ती रक्कम आली, ते द्यायलाही चालढकल केली जाते. लाखो महिलांची नावं लाडक्या बहीण योजनेतनं गायब करण्यात आली, डिलीट करण्यात आले. सरकारला लाडका भाऊ योजना ज्यावेळेस जाहीर केली त्यासाठी पैसे नाहीत, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी पैसे नाहीत, अनेक शाळा पैशाअभावी बंद होत आहेत. आणि अशा परिस्थितीत अहिल्यानगरच्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीसाठी सरकार 150 कोटी रुपये खर्च करतंय. ही एक उधळपट्टीची एक व्यवस्था सरकारने निर्माण केली. अनेक योजनांसाठी पैसे नसताना सरकार अशा पद्धतीची जी उधळपट्टी करते तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. 150 कोटी रुपये अहिल्यानगरच्या विकासाच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी, एका प्रकल्पासाठी लावले असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता. पण सरकार कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींसाठी पैसे लावण्याच्या ऐवजी केवळ मंडपांसाठी, तिथल्या एसी, पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून मंडपासाठी आणि खाण्यापिण्यावर जर अशा पद्धतीने खर्च करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न पैशाअभावी सुटत नाहीत. असा जो काही एक प्रकार सुरू झालाय राज्यात, आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीची उधळपट्टी सुरू झाली आहे, हे महाराष्ट्रासाठी आर्थिक शिस्त बिघडवणारं, त्याच पद्धतीने मंत्रिमंडळाच्या सरकारच्या बेशिस्त वर्तनाचं लक्षण आहे. त्याचा आम्ही ठामपणे निषेध करतो.